हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. सो हा व्हिडिओ आहे प्रेणूच्या ऑपरेशनच्या दिवशीचा. डेट आहे 21 तारीख 21 ऑक्टोबर. बरं ठीक आहे. हे पहिलं जे बरं आहे ते ठीक आहे. ऐकून घ्या. मी तुम्ही काढते. तिच्या वेदना ऐकून घ्या बरं, ऑपरेशन थोडं नंतरचे. दुखतंय. काय बोलते बघा माझ्या बरोबर. हाँ मेरा बच्चा. तू बरी झाली ना मम्मा. तू बरी झाली आता. बरी झाली. तू आता बसू शकते नीट. सगळं व्यवस्थित होऊ शकतं आहे ना. बरी झाली. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. चला आता मी बोलवते रितेशाला, बोलवते पप्पाला, बोलवते. सो हे मी तिला बऱ्यापैकी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. हे ऑपरेशन करून झाल्यानंतर तिला जरा बेशुद्धचं इंजेक्शन दिलं आणि हे फायनली आम्हाला 4-5 तास झाले. आणि हा सीन असा झाला की 5 तास तिचं ऑपरेशन झालं, 2 तास बोलून. खूप डीप ऑपरेशन झालेलं आहे. आणि हे आम्ही आता घरी घेऊन जात असताना खूप दमलेली मी. अक्षरशः माझी हालत खराब झालेली, कारण की आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून इकडे आलेलो आणि ऑपरेशन आम्हाला 2 तासाचं सांगितलं, पण प्रिन्सीच्या ऑपरेशनला 5 तास लागले बरोबर. त्याच्यानंतर तिला रिकवर, ती चालते की नाही, सुशी सगळं चेक करून मग आम्हाला तिला डिस्चार्ज दिला. सो फायनली प्रिणूच्या पोटातनं खूप मोठी गाठ काढलेली आहे. मी तुम्हाला पुढे मेन्शन करते ती केवढी मोठी गाठ आहे आणि तिचे किती टाके आहेत. बाय द वे, घरी आल्यानंतर लाईट गेलेली आमच्या, पण लक्ष्मीपूजन होतं. माझ्या घरी माझी लक्ष्मी आली हे म्हणून औक्षण करत होतो आम्ही. तर महिमा तिची आरती करत होती आणि फटाफट घरी आली, दिवे लावले मस्तपैकी, कारण की दिवस खूप चांगला होता. फायनली माझ्या प्रिन्सी सगळी सक्सेस. बघा, एवढ्या ऑपरेशनमधनं पण ती पोरगी चालत आली. बेशुद्ध आहे पण ओके. हे बघा, सो सलाईनचे तसंच ठेवलेली सिरिंज, कारण की ती जेवली नाही तर. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढी ब्लडिंग झाली ना की इमर्जन्सी आम्ही घेऊन गेलो तिला डॉक्टरकडे. सो डॉक्टर बोलले काही नाही आहे, ते होणार थोडंसं. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळं महिमाने आम्हाला व्हिडिओ कॉल केलेला की हे असं सीन झालंय. आणि आम्ही अक्षरशः ते टाके बघितले नव्हते. जेव्हा त्यांनी ते सगळं ओपन केल्यानंतर आम्ही टाके बघितले आणि आम्ही 20 आणि 30 टाक्यांचा अंदाज लावत होतो, पण आम्हाला डॉक्टर बोलले नाही नाही बोलले तरी 50 ते 60 टाके आहेत तिला. सो माझी या मुलीने खूप मोठी झुंज खेळली. खूप काही, म्हणजे मी नाही सांगू शकत तुम्हाला. ती मरणाच्या दारातनं परत रिटर्न आलेली आहे आणि बऱ्यापैकी ती आता बरी झालेली आहे. सो आजचा दिवस जो आहे, मी व्लॉग बनवायचा, मी 7 ते 8 दिवसानंतर हा व्लॉग बनवते, कारण की तिची सेवा करण्यात, तिच्यावर लक्ष ठेवण्यात माझं गेलं. बिकॉज ऑफ ते टाके आहे. जर दाताने तिने चावले बिवले तर प्रॉब्लेम होईल. सो मी तुम्हाला पुढे दाखवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, मी पुढे कंटिन्यू करेन. सो बाय. सो ही आहे तिची गर्भाशयाची पिशवी जी त्यांनी काढलेली आहे आणि ही आहे मोठी भली गाठ, जी माझ्या हाता एवढी आहे. दिसायला तुम्हाला छोटी दिसते.